बेहिशेबी मालमत्ती प्रकरणी कोर्टाने ताशेरे ओढले तरी कृपाशंकर सिंहांवर कारवाई का होत नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। आज जळगावमध्ये ते बोलत होते। राज्य सरकार कृपाशंकर सिंह यांना पाठीशी घालतंय, मात्र सुरेश जैन यांना जामीन दिला जात नाही असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केलाय। एवढंच नाही तर पद्मसिंह पाटलांवरचा खुनाचा आरोप चालतो असा टोलाही उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला लगावलाय। बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी कारवाई करण्याची परवानगी पोलिसांनी विधानसभा सभापती दिलीप वळसे पाटलांकडे मागितली, मात्र त्यांनी त्याला नकार दिलाय। तेव्हापासून विरोधक सरकारला घेरतायत। आता उद्धव ठाकरेंनीही कृपाशंकर सिंह यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। यांचा तो बदलबाईचा कृपाशंकर कोण, कुठून आला, कुठून उभा राहिला, कशी माया जमवली, त्याच्यावरती सुद्धा आरोप आहे। प्रचंड पैसा जमवलेला आहे। प्रचंड म्हणजे काय, त्याचा हिशोबच नाही, त्याला सुद्धा माहित नाही त्याच्याकडे किती पैसे आहेत। पण त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलीस विधानसभा अध्यक्षांची परवानगी मागतात की तुमचा आमदार आहे, आम्ही करू का कारवाई? विधानसभा अध्यक्षांनी सांगितले कारवाई नाही करायची। म्हणजे कृपाशंकर मोकाट आणि दादा केवळ शिवसेनेचे आमदार म्हणून तुम्ही तुरुंगात टाकताय त्यांना, तुरुंगात टाकताय। आणि जर मग ह्या सुडाने वागायचं असेल किंवा या सुडाला तुम्ही न्याय म्हणत असाल तर उद्या येणारं सरकार आमचं असणार एवढं लक्षात ठेवा। एकेकाला उद्याच्या चर्चा पकडून तुरुंगात टाकायची